वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. स्पर्श त्याने मला मात्र केला, स्पर्श त्याने मला मात्र केला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. बोलला तो तिथे मंत्र नाही, बोलला तो तिथे मंत्र नाही, लाविले औषधाला न काही, लाविले औषधाला न काही. दिव्य स्पर्शास व्याधी भ्याला, दिव्य स्पर्शास व्याधी भ्याला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. बोललो मीच त्या ख्रिस्तराया, बोललो मीच त्या ख्रिस्तराया, शक्त आहेस व्याधी हराया, शक्त आहेस व्याधी हराया. त्यास विश्वास माझा कळाला, त्यास विश्वास माझा कळाला. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग रोमकारास पत्र 10वा अध्याय वचने 9 ते 13. रोमकारास पत्र 10वा अध्याय वचने 9 ते 13. की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो, आणि जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. कारण शास्त्र म्हणते, त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फज्जित होणार नाही. यहुदी व हेलेनी यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच, आणि जे त्याचा धावा करतात त्या सर्वांना पुरवण्या इतका तो संपन्न आहे. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, आजचा जे शास्त्र भाग जो वाचण्यात आलेला आहे, रोमकारास पत्र याचा 10वा अध्याय आणि येथील 9 ते 13 जे वचन आहेत, ही अत्यंत महत्वाची अशी जी वचनं आपल्या समोर आलेली आहेत. यामध्ये आम्ही पाहतो की या विषयामध्ये एक महत्वाचा शब्द जो आहे तारण, जो हा आलेला आहे. तारण याचा अर्थ सुटका, मुक्तता, पापापासून आमची झालेली मुक्तता, आणि त्याच प्रकारे इतर ठिकाणी वापरलेला जो शब्द आहे त्याला मोक्ष असं म्हटलेलं आहे. आणि आम्ही पाहतो की हे तारण जे आहे हे पापापासून झालेली सुटका आणि नंतर देवाकडं आलेले जे लोक आहेत यांच्या मधला जो शब्द जो आहे हा तारण आहे, जो ज्याला आपण एक ब्रिज जो आपण म्हणतो. तारणाशिवाय आम्ही परमेश्वराच्या समोर आम्ही जाऊ शकत नाही, तारणाशिवाय प्रभूला आम्ही पाहू शकत नाही, तारणाशिवाय आम्ही प्रभूकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून बऱ्याचदा आम्ही पाहतो की अनेक मंडळांमध्ये म्हणा किंवा अनेक लोक म्हणा या तारणाच्या पासून
थोडीशी दूर आहे असं मी म्हणेन. आणि म्हणून आज याविषयी आम्ही पाहत असताना मी तुम्हाला विशेष प्रकारे महत्त्वाचं सांगेल, की या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, की कोणत्या व्यक्तीचं तारण होतं. ज्या व्यक्तीने आपल्या अंतःकरणाने प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, तो नीतिमान ठरतो. आणि मुखाने जो कबूल करतो, की प्रभू येशू हा माझा पिता परमेश्वर माझा प्रभू आहे, त्याचं तारण होतं असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून पुढं असं सांगितलं, की जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. प्रियानो, आज तारणाचा अनुभव आम्हाला येणं अत्यंत महत्वाचं आहे. दावीद स्तोत्रकर्ता म्हणतो, की प्रतिदिनी मला तारणाचा अनुभव प्रभू तू दे. कारण की तारणाच्या द्वारेच आम्ही परमेश्वरापर्यंत आम्ही पोहोचत आहोत. आणि तारणासाठी मनुष्याच्या जीवनामध्ये पश्चाताप येणं अत्यंत महत्वाचं आहे. पश्चाताप याचा अर्थ हा आहे, की मनुष्याने जे केलेले पातक आहे. प्रियानो, आम्ही दररोज कुठलं ना कुठलं पातक आम्ही करत असतो. दररोज कुठल्या ना कुठल्या तरी पापामध्ये आम्ही पडत असतो. आणि म्हणून एक छोटीशी प्रार्थना, की प्रभू मला क्षमा कर, आम्ही निघून जातो. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच गोष्टी घडत असतो. परंतु पश्चाताप याचा अर्थ हा आहे, की प्रथमतः त्या मनुष्याला पापाची कल्पना असणं अत्यंत आवश्यक आहे. पाप तो करत आहे याची जाणीव असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि बायबल म्हणतं प्रेषितांची कृत्य याचा 4 अध्याय आणि 12 वचनामध्ये, आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. आणि ते एकच नाव आहे, आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, की प्रभू माझ्या पापांची माझ्या अपराधांची तू क्षमा कर, आतापर्यंत केलेले सर्व पातके यापासून तू माझी मुक्तता कर. प्रियानो, तो दिवस असतो, की आम्ही प्रभूच्या समोर हे कबूल करतो, त्याला म्हणतात तारण. आणि तारणाच्या नंतर आमचं जीवन जे आहे नीतिमानाकडे, देवाच्या स्वर्गीय राज्याकडे ती वाटचाल होत असते. आणि म्हणून आज आम्ही विचार करूया, की माझं तारण झालेलं आहे काय. तारणाच्या द्वारे मनुष्याला नवीन जन्माची जी आहे खात्री प्रभू आम्हाला देत आहे. आमचं जुनं जीवन जे आहे आणि नवीन जीवन जे आहे यामध्ये तारण हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून मी प्रार्थना करेल, की प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हावं. प्रत्येकाला पापाची जाणीव व्हावी. प्रत्येकाने पाप सोडून परमेश्वराच्या चरणाजवळ यावं. प्रार्थना करूया. प्रभू, आज मी प्रार्थना करतो अशा सर्व लोकांसाठी, प्रभू जे मोक्षाच्या प्रतीक्षेमध्ये आहे, जे पापाच्या पासून दूर जाण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे, जे तुला शोधण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे, प्रभू अशा प्रत्येकांना तारण मिळावं दे बापा. तारणाच्या द्वारे प्रिय पवित्र बापा मी पापक्षमा आहे. तारणाच्या द्वारे प्रिय पवित्र बापा तुझ्या संगती त्यांचा संबंध आहे. आणि म्हणून या तारणासाठी फक्त आणि फक्त केवळ प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, की तो आम्हाला तारण देऊ शकतो. आणि म्हणून प्रभू त्या प्रत्येकासाठी तो आशीर्वादाचं कारण बन. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. मलाही तो देवा समोर प्रेमाने पत्करी, स्वर्गात माझा हर्ष घोर अक्षय वाढवी. ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी जाहलो. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.